थांब थांब तूच. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. खरं तर गेल्या 25 वर्षात बोलायची गरज नाही वाटली, पण अलीकडच्या 2-3 वर्षापासूनची माझ्या मनात जी खदखद आहे ना, ती बोलायची आहे मला. त्यामुळे थांब, ऐक आणि विचार कर, कारण हा प्रश्न आता माझ्यासह तुझ्याही अस्तित्वाचा आहे. मार स्वतःला मोठा मुंबईकर समजतोस ना, मुंबईचं स्पिरिट म्हणून मिरवतोस. मग कुठे गेलं तुझं स्पिरिट आता? तू राहा फक्त तोरेच मिरवत, तोवर उपरे येऊन गेलेत तुझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटून. पण जाऊ दे, तुला फरकच कुठे पडतोय ना. एक काळ होता जेव्हा तू तुझ्याच मुंबईतल्या चाळीतही राजासारखा जगत होतास, पण उद्या इथेच कोणी बिल्डर मित्र येऊन टॉवर उभे करतील, त्यात तुला जागा असणार आहे का? तुला उभं करतील गेटच्या बाहेर, नाहीतर हाकलतील मुंबई बाहेर वांगणी शेळूला. पण जाऊ दे, तुला फरकच कुठे पडतोय ना. अरे गणपती दहीहंडीला कोणतेच भेदाभेद न बघता खांद्याला खांदा लावून एकजुटीची ताकद दाखवणारा तू, आज तुझ्याच त्या एकोप्यात जहाल विष मिसळलं जातंय, तुला तुझ्या मुंबईपासून तोडलं जातंय. पण जाऊ दे, तुला फरकच कुठे पडतोय ना. माझ्या मुंबईचा मूळ भूमिपुत्र ना रे तू. कोळी ना तू, माझं लेकरू ना तू. आणि आज तुझ्याच मुंबईत तू मासे खातोस म्हणून तुला घर नाकारणारे हे उपरे आलेच कुठून? तुझ्याच मुंबईत ना तुला राहायला घर, ना नोकरी, ना मान सन्मान. अरे तुझ्याच घरात तुझा पाहुणा करून ठेवलाय पाहुणा, जो पाहुणा दोन्ही घरचा उपाशीच. पण तुला कुठे फरक पडतोय ना. अरे तो तूच मुंबईकर आहेस ना, जो मुंबईवर आलेल्या प्रत्येक संकटाविरुद्ध जीवाची पर्वा न करता ढाल बनून उभा राहिला होता. तो तूच मुंबईकर आहेस ना, जो सगळ्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून एकोप्याने उभा राहिलेला. मग आज इथे तुझ्या आणि माझ्या अस्तित्वाची लढाई असताना असा शांत बसलायस? जाऊ दे, तुला फरकच कुठे पडतोय ना. पडतोय तुला फरक? अरे फरक पडत असता तर तू संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान विसरला नसतास. रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईला असं तुटताना बघितलं नसतंस. तुला ते काय आठवतं फक्त महाराष्ट्र दिनाला. आणि त्यानंतर तुझं सुरू आहे तेच रोजचं जीणं आणि उपऱ्यांच्या गर्दीतून तोंड बंद करून धक्के खाणं. पण तू कधी माझा विचार केलास? माझ्यावर आज किती उपऱ्यांचं ओझं झालंय पाहिलंस? जोपर्यंत माझा मराठी माणूस, माझा भूमिपुत्र आनंदाने नांदत होता, तोवर माझ्या सगळ्या लेकरांना मी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत होते. आजही सांभाळते म्हणा, पण उद्या ही माझी लेकरच मुंबईत नसतील तर मी कोणाकडे बघून जगायचं? ह्या उपऱ्यांचं ओझं घेऊन जगायचं? एक आई आपल्या लेकराशिवाय राहू शकते का? मग उद्या माझी मुंबईकर लेकरच नसतील तर कशी जगणार आहे मी? हे बघ, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक बाळासाहेब नावाचा एक झंझावात इथे होऊन गेला, तुझ्याच सारख्या मुंबईकरांसाठी अखंड लढत राहिला. आणि आज तोच एल्गार पुन्हा एकदा पेटलाय आपल्या मुंबईला, आपल्याच अस्तित्वाला वाचवायला. आणि ही लढाई एक सच्चा मुंबईकर कधीच शांत बसून बघू शकत नाही. अरे मुंबई तोडण्याचा डाव वर्षानुवर्षापासूनचा आहे, तो आता सफल होऊ द्यायचा नाही. तुला शपथ आहे त्या 107 हुतात्म्यांची. तुला शपथ आहे मुंबई घडवणाऱ्या त्या प्रत्येकाची. तुला शपथ आहे घाम गाळून मुंबई उभी करणाऱ्या त्या प्रत्येकाची. तुला शपथ आहे तुझ्या चाळीतल्या एकोप्याची, इथल्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची, मुंबईच्या अस्तित्वाची आणि उद्याच्या तुझ्याच भविष्याची. अजून वेळ गेलेली नाही. मला माहितीये तुला कळतंय हे सगळं, आणि म्हणूनच ही निर्णायक लढाई पण आता तुलाच जिंकायची आहे. आणि हो, मला विश्वास आहे ही लढाई तूच जिंकू शकतोस. होय, तूच जिंकू शकतोस.